धन्यवाद मॅडम. ज्यांनी आपल्या सरांना घडवले, सरांना घडविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेल्या असिस्टंट डेप्युटी मॅनेजर ऑफ युनियन बँक आगा खान पॅलेस ब्रांच स्नेहल पिंपळकर आणि मांजरेकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी यशराज सरांना करते. हो, आणि सर तुम्हीच पुढचं तुमचं सांगा अशी मी तुम्हाला विनंती करते. प्रथमतः महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महिला दिनावर आज काही मी बोलणार नाही, मॅडमवर बोलतो कारण सर्वजण त्यावरच बोलणार आहेत. ऍक्च्युली स्नेहल मॅडमना नावानिशी सर्वजण तुम्ही ओळखताय, फक्त प्रत्यक्षात कधी पाहिलेलं नव्हतं. तर आज प्रत्यक्षात मॅडम इथं आहेत. माझ्यासारख्या विद्यार्थ्याला ज्याची माझी कशाचीच ओळख नव्हती, पण म्हणतात ना एक तुम्हाला एक मोटिवेशन, एक लाइफ में यू टर्न. मैं तुम्हारा मेनी टाइम में बोलते रहता हूँ कि लाइफ में एक जे करो होता है, कब किसके दिमाग में क्या शब्द लग जाता है क्या नहीं वो पता नहीं होता है. मैं मेनी टाइम आपको बोला है, 2 महीने में क्लास में बैठा था. ओके, बैकग्राउंड क्या है आप सबको ऑलमोस्ट पता है. 2 महीने क्लास में बैठा था, लेकिन 2 महीने में ना मुझे कुछ भी समझ नहीं आता, पूरा ऊपर से जंप हुआ था. आई थिंक मैडम को पता है या नहीं पता है वो इंसिडेंट, लेकिन मैं आज फिर से एक बार बोलना चाहूंगा कि 2 महीने बैठने के बाद मुझे कुछ नहीं आता था. तब सिंप्लीफिकेशन का प्रैक्टिस ज्यादा करता था, 25 मार्क्स के लिए सिंप्लीफिकेशन आता था. तो मैडम ने एक दिन मुझे ऑफिस में बुलाया और मैडम ने पूछा कि तुम्हारा प्रॉब्लम क्या है, तुम बोलते ही नहीं हो. तो फिर मेरा जेन्युइन रीजन बताया, मैडम मुझे जॉब की तो बहुत जरूरत है, करना तो मुझे बहुत कुछ है, लेकिन पैसे की तो बहुत दिक्कत है, और लेकिन आता कुछ नहीं. सबसे इम्पोर्टेंट बात यह है. तो लेवल ही वही थी. ओके, सिंपल एक बोर्ड मास रूल भी लगाने नहीं आता था, ये दलबदरी हाल मेरी थी. तो मैडम ने उस टाइम पे मुझे बोला कि इस पूरे क्लासरूम में तुम्हारा ही सिलेक्शन होगा. इस 50-60 स्टूडेंट का बैच का 50-60 स्टूडेंट का एक बैच था, उस पूरे क्लास में तुम्हारा ही सिलेक्शन होने वाला है. तो मैडम ने ये बात बताया था. आई थिंक मैडम आपको याद है या नहीं है पता नहीं मुझे अभी. हाँ, लेकिन अभी क्या है, बड़े लोग ऐसे होते हैं कि वो बोल के चले जाते हैं, उनको कुछ लेना देना नहीं होता सडनली. लेकिन याद रखना हमारे लिए बहुत ही इम्पोर्टेंट है. वो शब्द मेरे लाइफ के जे करो है. मतलब अचानक से जो लाइन ग्राफ ऐसे जा रहा था, अचानक से ऐसे उठने लगा. यस, क्लियर. उस दिन रात भर मैंने सोया नहीं. ऑलरेडी मैडम ऑफिसर थे और इतना बड़ा क्लास है, सब जन आंसर देते हैं, ये देते हैं, और मैं तो कुछ बोलता ही नहीं था. ओके, आता तो कुछ नहीं है, और मैडम ने ऊपर से मुझे बोल रहे कि तुम्हारा ही सिलेक्शन होने वाला है. और ऐसे भी नहीं होता ना कि जो भी झूठ मूठ की तारीफ कर रहा है, टीचर एक स्टूडेंट के लिए क्यों करेगा झूठ मूठ की तारीफ. लेकिन वो शब्द मेरे लिए यू टर्न बने. उस दिन रात भर मुझे नींद उड़ गई. मतलब मैडम ने इतना विश्वास रख के मेरे ऊपर, मैडम ने ऐसे बोला है तो कुछ ना कुछ करना जरूरी है. तो वही मैडम के शब्द लेके आगे मैंने कंटिन्यू मेरी लाइफ की जर्नी स्टार्ट की, और आगे का हिस्ट्री पूरा आपको पता है, बताने की जरूरत नहीं है. तो मुझे आज बहुत दिन से मैडम को यहाँ पे बुलाता हूँ, जब से मैंने क्लास डाला ये डाला है तो मैडम को बुला देता हूँ, लेकिन मैडम कुछ काम की वजह से आए नहीं है. लेकिन अभी लास्ट मैंने 8-10 दिन पहले फोन किया था, तो उस टाइम पे मैडम को बोला इस बार आपको पक्का आना, मतलब आना है. पहले मैंने एक तो बिजी रहते हैं मैडम दिन भर ऑफिस इसमें बैंक में, तो पहले ही बोला फोन रखना नहीं, 2 मिनट बात करना है. ओके, नहीं तो तुरंत आ जाता है, चल यशरथ में बात मेरे पास करती हूँ, ऐसे हो जाता है. तो उससे पहले ही बोला मैंने 2 मिनट ही बात करो, बट फोन रखना नहीं. तो मैडम को कंपलसरी इस दिन आना है. आज भी उनकी नागपुर की ट्रेन है 2:45 बजे. वो सब बैग वगैरह लेके इधर ही आए हैं डायरेक्टली. तो उनको बोला एटलीस्ट आधा 1 घंटा तो आप मेरे लिए आज दे दो. तो मेरा जो भी आज नाम है, या मेरा जो भी रिस्पेक्ट है, जो आप मुझे रिस्पेक्ट यहाँ पे दिए हो, या आप गुरु पूर्णिमा हो या बाकी अदर डेज पे मुझे रिस्पेक्ट देते हो, या तो मेरे पास जो क्लास है या स्टूडेंट है, अचीवमेंट है, वो मेरा कुछ नहीं है. मेरा तो एक मैं कठपुतली हूँ, मतलब करवा के इन्होंने दिया है. इसका क्रेडिट जो है वो पूरा इनका है. मैं आज यहाँ पे खड़ा हूँ तो मेरे लाइफ में एक टीचर बन के, टीचर तो मेरे लाइफ में बहुत सारे हैं. ओके, लेकिन जहां से एक यू टर्न मिला
तो इनकी वजह से मिला, इनके मोटिवेट से मिला। और वो शब्द भी मेरे लिए आज यहाँ पे खड़े हैं। मैं आज उनके लिए कुछ भी करूँ तो एक गुरु के लिए वो कमी होता है, ओके। लेकिन एक फुल नाही फुलाची पाकळी, माझ्याकडून जेवढं तुमची सेवा करणं शक्य आहे मॅडम तितकं मी करेन। मयुरी कंटिन्यू। मॅडम यशराज या काढून नाही ना काढून नाही। गुरु ही एकमेव अशी व्यक्ती असते की जिला वाटत असतं की आपण नेहमी वरतीच जात राहावं। मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु छोटे असतात, मोठे असतात, पण प्रत्येक गुरूंना आपण त्याच पातळीवर नेऊन ठेवलं पाहिजे की ते आपल्याला वरतीच घेऊन जाणार आहेत, ते आपले कधी पाय खेचणारे नसतात। तर अशा गुरूंना मी वंदन करते। थँक्यू मॅडम, आमचे सर तुमच्यामुळे आम्हाला लाभले। आणि मॅडमला मी स्वइच्छेने बोलण्याची विनंती करते आणि आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करायला म्हणजे मला शब्द ठेवले नाही एवढं यशराजने आज भाऊक करून दिलंय मला। मी बँकेत जेव्हा लागले म्हणजे मी नागपूरला पण क्लासेस घ्यायचे तेव्हा आय वॉज लेक्चरर। मग लेक्चरशिप झाल्यानंतर मी बँकेत आले। मग इथे आल्यानंतर इथे पण क्लासेस चालू केले। तेव्हा सेकंड थर्ड बॅचला यशराज माझ्या क्लासला होता। त्याला नव्हतं कळत खरंच, म्हणजे असं होतं की काय चालू आहे काहीच कळायचं नाही, पण त्याचं डेडिकेशन खूप म्हणजे खूप, लिटरली त्याला 10 तास पण त्याला कमी पडायचे एखादी गोष्ट समजायला। आणि ती समजल्यानंतर तो इतका प्रॅक्टिस करायचा की ही वॉज द बेस्ट इन दॅट पार्ट। एखादं कुठलं पण सिम्प्लिफिकेशन असो, मी नेहमी म्हणायचे की तुम्हाला पण म्हणते की व्हॉट एव्हर द प्रॉब्लेम, म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपल्याकडे टाइम बाउंड खूप कमी असतो। तर त्याच्यासाठी व्हॉट एव्हर द मल्टिप्लिकेशन, तुम्ही डिव्हिजन जे पण कॅल्क्युलेशन करता ते तुम्ही तिथे करण्यापेक्षा, पेन कॉपीवर करण्यापेक्षा डू इट इन युअर ब्रेन। जितकं तुम्ही तिथे म्हणजे ते प्रॉब्लेम आल्याबरोबर ते तारे जमीन मध्ये नाही कधी शब्द असे उडतात आणि आन्सर डोळ्यासमोर येतं, तितकी त्यांनी प्रॅक्टिस केली की ते क्वेश्चन बघितल्याबरोबर आन्सर त्याला यायला लागलं। आणि त्याचंच हे फळ आहे। खूप खूप मेहनत केली आहे। ते तुमच्या समोर जे दिसतंय हे अगदी म्हणजे 10% असेल। यशराज खूपच मेहनत, म्हणजे मी बघितलाय त्याचा तो प्रवास तिथून इथपर्यंत येण्याचा। म्हणजे मी इन टच मध्ये आहे। मी पर्सनली कधी येऊ शकले नाही क्लासला, पण खूप त्याची मेहनत आहे त्याच्या मागे। आणि मला पण खूप आनंद आहे या गोष्टीचा की एवढं छान त्यांनी मोठं केलंय। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, शिकतं, नोकरी करतं, पैसा कमवतं हे कोणीही करतं, पण एक माणूस म्हणून दुसऱ्यांना घडवणं आणि त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या आयुष्यभराचा प्रवास घडून घेणं खूप मोठी गोष्ट आहे। कॉंग्रॅच्युलेशन, ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू, डू वेल,
सगळे आपल्याला एकच लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण एक्झाम देतो तेव्हा बापरे लाख लोकांनी फॉर्म भरले, 50,000 तर त्यातले सिरियसली देत असेल, पोस्ट तर फक्त 15,000 आहे, माझा नंबर कसा लागेल, असं टोटल आपण कॅल्क्युलेशन करतो. आपल्याला किती पोस्ट हवी? आपण आपला टार्गेट फक्त त्या एका पोस्टवर ठेवायचा. जगात किती का असे ना, वी वॉन्ट ओनली अ सिंगल पोस्ट. बरोबर ना? मी जेव्हा एक्झाम द्यायचे तेव्हा प्रत्येक एक्झाम द्यायचे. मी MSc आहे, MSc इन कम्प्युटर सायन्स. तेव्हा माझे बाबा म्हणे तू छोट्या छोट्या एक्झाम काय देतेस, एखादी पिऊनची, एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटची. आपल्याला महिलांना एक गव्हर्नमेंटने सुविधा दिली आहे, आपल्याला कुठल्याही सेंट्रल एक्झामचे पैसे लागत नाही. लागते का? नाही. हे आता रूल बदललाय का? नाही. छोटा का होईना प्रत्येक फॉर्म भरायचा. आपल्याला आपली कुवत कळते, कुठे कमी पडतोय हे कळतं. प्रत्येक इंटरव्ह्यूला जा. तुम्हाला दो यू वॉन्ट टू डू दॅट जॉब ऑर नॉट, दॅट इज अनदर थिंग. डू फॉर इट, गो फॉर इट. तुम्हाला प्रत्येक अनुभवातून तुम्ही एक एक नवीन गोष्ट शिकत जाता. बरोबर आहे ना? प्रत्येक एक्झाम द्यायची आणि आपलं टार्गेट मोठं ठेवायचं. आय वॉज डुईंग UPSC. मेन्स क्लिअर झाली, नाही झालं, डाऊन आले. MPSC दिली, MPSC पर्यंत झालं, आता लग्न करायचं वेळ आले, आता नोकरी हातात मिळालीच पाहिजे. ठीक आहे, बँकिंग मध्ये आलो. पण देअर ऑल्सो यू डोंट स्टॉप. आपल्याला फक्त सिस्टीम मध्ये एंट्री करायची आहे. ते तुम्ही क्लरिकल पासून जा, कुठलाही डिपार्टमेंट असो. आय एम नॉट सेइंग ओनली अबाउट द बँकिंग इंडस्ट्री. एनी कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जा, स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जा, बँकिंग मध्ये जा, एनीवेअर यू जस्ट वॉन्ट टू एंटर इन द सिस्टम. तिथे एंट्री झाल्यानंतर स्टॉप करायचं नाही. एव्हरीवन विल प्रूव्ह युअर सेल्फ. तिथे तुम्ही प्रूव्ह करा. आता मी बँकिंग मध्ये आहे, आय एम वर्किंग देअर इन द ब्रांच, बट स्टील आय एम टेकिंग द क्लासेस देअर इटसेल्फ. मी तिथे पण प्रमोशनचे क्लासेस घेते. जे इंटरनल प्रमोशन्स असतात ना, क्लरिकल टू ऑफिसर्स, ऑफिसर्स टू स्केल 2, स्केल 3. नेव्हर स्टॉप. तुमच्यामध्ये जो गुण आहे तो दिसणार, तो येणार. ओनली द थिंग इज यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. अभ्यास करत राहा. शिक्षक तर तुम्ही व्हाल, पण तुम्ही स्टुडंट हे आयुष्यभर असलेच पाहिजे. ओके. धन्यवाद मॅडम. मॅडमच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलंच असेल की त्या सरांच्या टीचर का आहेत किंवा ते कसं घडलं असेल, ती प्रोसेस आपल्या लक्षात आली काही. कारण मॅडमचे जे बरेचसे शब्द आहेत ते आपण नेहमीच ऐकत असतो. आणि आता वेळ झाली आपल्या मॅडमला इंट्रोड्यूस करून द्यायची. मला वाटतं आपण सगळ्या त्यांना ओळखतोच, बट सरांना ज्यांनी मोलाचा हातभार दिलाय, कार्यभार जो सांभाळत आहेत मॅडम, एक बॅक स्टेजला राहून. सर आपल्याला फ्रंट पेजवर दिसतायत की सर खूप कष्ट घेत आहेत आपल्या समोर, पण बॅक स्टेजला पण एक व्यक्ती अशी आहे जी सरांना वेळोवेळी आणि कुठल्याही क्षणी मदत करत असते. तर अशा यश बँकिंग अँड कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा, ग्रेस मेहंदी अँड नेल आर्टच्या फाउंडर मेंबर प्रियांका दारवटकर मॅडम, त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी यशराज सरांना करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. ती मला म्हणते एकदा मी होऊन बघ. ती मला म्हणते एकदा मी होऊन बघ, तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय. एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय. सगळ्यांना चांगली डिश देऊन मी कोथिंबीर चिरलेलीच घेते. जेवणानंतर घासायची एक डिश कमी करते. तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी टाकते. ऑफिसची कामी तरीही सांभाळत तारेवरची कसरत मी करते. सगळे झोपल्यानंतर कळते थोडे दुखतायत आता पाय. तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय. एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय. घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते. अंगणात रमणारी मी, बावरणारी मी, सीमेवरती आता लढते. अंगणात रमणारी मी, आकाशाला भिडते. मी एव्हरेस्ट सर करते, मी लेक्चर कित्येक देते. मी थिरकते, मी बावरते, मी गाते, मी नाचते. मीच जन्म देणारी, मीच जन्माला पुरणारी. जन्मानंतरही मीच ती उरणारी, मी सृष्टी व्यापणारी. मी असल्याने तू आहेस, तरी जगताना तुझे नियम आहेत. मी जे करायचे नाही त्याची यादी तू केलीस. आई, बहीण, बायको, मैत्रीण डोळ्यासमोर का नाही आणलीस. वेगळे काहीच नसते, फक्त दिसतो वेगळे. तरीही आमच्या बाबतीत तुमचे विचार मात्र वेगळे. निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या.
बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा भिडू द्या. सोबत असता सोबत माझ्या ती मी सोबती होऊ. सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती होऊ. इकडून थोडा विचार कर मग कळेल गंमत काय. कळेल तुलाही कळेल तिलाही बाई असण्याची किंमत काय. बाई असण्याची किंमत काय. मला वाटतं ह्या सगळ्या बायका ज्या आज इथे 12 वाजता आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्या काय अशाच आल्यात का जशी मुलं आली. सॉरी टू से बट अशाच आल्यात का. त्यांनी पण घरातून सगळं आवरून मुलांचं आवरून मुलींचं आवरून सगळं करून आल्यात. मला वाटतं प्रत्येक बाईची हीच सगळ्यांची एकच कथा आहे. फक्त चेहरे वेगळे आहेत आणि गोष्टी वेगळ्या आहेत. अशा सगळ्या बायकांना मी खूप मानाचा मुजरा करते आणि वंदन करते. मनापासून वंदन करते. थँक्यू. आणि सर मुलांची भाषा नाही आता अवॉर्ड्स घ्या पहिलं. म्हणजे 1 वाजेपर्यंत मॅडमला वगैरे 2चा ट्रेन आहे. मग अवॉर्ड्स घ्या. शारदा मॅडमचं भाषण यांचं भाषण घ्या. त्यानंतर विद्यार्थी सत्कारमध्ये गौरवाला नाही तेजस्वी घ्या. तर मी मॅडमला विनंती करते एकता मॅडमला प्लीज आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आणि आभार यशराज प्रतिष्ठानतर्फे आज मला इथे बोलावलं आणि एवढा सन्मान दिला. थँक्यू व्हेरी मच. आता मला असं वाटतं की आज आपण या ठिकाणी खूप असं उत्स्फूर्तीने एकदम फुल ऑफ स्पिरिट बसलेलं आहोत. आज वुमन्स डे. सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. आणि मला असं वाटतं की आपण सर्व स्त्रियांनी हे जग निर्माण केलेलं आहे. आपलं आपण पायावर उभं राहायचं. आणि सर्वप्रथम सर्व मुलींनी मला असं वाटतं की आपण सर्वांनी आहे ना शारीरिकरित्या मानसिकरित्या आणि फायनान्शियलरित्या एवढं स्ट्रॉंग बनणं इतकं आवश्यक आहे ना आजकालच्या एरामध्ये की वी कॅन नॉट सस्टेन. त्याशिवाय आपण इथे सस्टेन करू शकत नाही. कारण आपल्यावरती घराचा भार आहे. आपल्यावरती फॅमिलीचा भार आहे. सर्व भार आपल्याला सांभाळायचा आहे. त्यामुळे आपल्याला शारीरिकरित्या मानसिकरित्या खूप सक्षम राहणं गरजेचं आहे. आणि आर्थिकरित्या हे आपलं म्हणजे तो सर्वस्वी निर्णय आहे सर्वांचा की कसं सांभाळायचं काय सांभाळायचं आवश्यक आहे का नाही आहे हे तुम्ही सर्वांनी ठरवायचं. बरोबर आहे की नाही. आणि तुम्ही एवढं चांगलं शिक्षण घेताय. यश सर तुम्हाला एवढे चांगले गायडन्स देत आहेत. बँकिंग करत आहात. मला फार आवडतं बँकिंग पण मी काही कारणास्तव करू नाही शकले. पण बेस्ट लक फॉर एव्हरीबडी and try to become as strong as you are physically, mentally and financially. Okay. धन्यवाद मॅडम. मॅडम तुम्ही सांगितलं तसं नक्कीच आहे. कारण तुम्हाला जाणवलं असेल मुलींची संख्या इथे फारच जास्त आहे मुलांपेक्षा. त्यामुळे आणि आमच्या मुली डेडिकेटेड पण आहेत. मी सपना देशमुख मॅडमला विनंती करते मॅडम थोडं मार्गदर्शन करावं. सर्वांना सर्वप्रथम हॅपी वुमन्स डे. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मॅडमनी आणि या मॅडमनी दोघींनी ते सगळं सांगितलं. पडला मी काय सांगू आता. मी असं म्हणेल की अवघड असं काहीच नाहीये. स्त्रियांना अवघड असं काहीच नाहीये. स्त्रिया एवढ्या स्ट्रॉंग आहेत की त्या काहीही करू शकतात. इव्हन तुमचं लग्न झाल्यानंतर बिफोर मॅरेज फक्त मी एक गोष्ट सांगू इच्छिते की आता जे बॅचलर आहे जे वुडबी म्हणजे लग्न होणार आहे ज्यांचं आणि ज्या मॅरिड आहेत त्या महिलांनी ना फक्त ज्या आता बॅचलर आहेत त्यांनी संस्कार घेणं महत्वाचं आहे. कारण आम्ही कोर्टात जेव्हा प्रॅक्टिस करतो
तेव्हा असं म्हणजे असे केसेस यायला लागले की लग्नाला 2 दिवस झाले की डिवोर्स पिटिशन, लग्नाला 1 महिना झाला की डिवोर्स पिटिशन. म्हणजे एवढी संख्या वाढलेली डिवोर्स पिटिशनची की आम्हाला चिंतेचा विषय आहे की लग्न ही जी हे आहे संस्कार हे टिकणार की नाही. कारण आणि ज्या मुली आहेत बॅचलर त्यांनी म्हणजे कसं आपण आता हे इथे तुम्ही सगळेजण क्लासेस करता, तुम्ही मोठे होता, तुम्हाला बँकेत जॉब लागतो, तुम्ही UPSC करता, MPSC करता, म्हणजे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहता. पण उभे राहिल्यानंतर तुम्हाला याची जाणीव पाहिजे की तुम्ही एक स्त्री आहे, तुम्ही एक पत्नी आहे. तुम्ही बँकेत जाता तेव्हा तुम्ही ऑफिसर्स असता, तुम्ही घरी आल्यानंतर तुमची घराची पायरी चढल्यानंतर तुम्ही ऑफिसर नाहीये. तो इगो तुम्ही तुमचा ऑफिस मध्येच ठेवून यायला पाहिजे. तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही पत्नी आहे, तुम्हाला नवऱ्याची सेवा करायची, सासू सासरे असतील त्यांची सेवा करायची. हे आत्ताच्या या युगात म्हणा, या एरामध्ये खूप महत्वाचं झालेलं आहे. छोटे छोटे कारण असतात, काही काही गोष्टी अशा असतात की प्रश्न पडतो की यांना प्रॉब्लेम काय आहे. अशा केसेस पण खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळे कसं आहे, माझं तुम्हाला वाटत असेल मॅडम काय सांगतात लग्न वगैरे, लग्न हे आयुष्यात करावंच लागतं आणि प्रत्येकाचं डेस्टिनेशन हे वेगळं असतं. त्याच्यामुळे काय आहे, प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. कुणाच्या लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्याला माहिती नाही. पण तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही तुमच्या पायावर 2 पैसे का होईना स्वतःचे स्वतः कमवायचे. आणि जर तुम्ही जॉब करत असाल, तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही बिलकुल तुमचा इगो तुमच्या डोक्यात जाऊ द्यायला नाही पाहिजे. तुम्ही तुमचं घर सांभाळायचं, तुम्ही तुमचं ऑफिस सगळं सांभाळून, सगळ्यांना सांभाळून. घरातले त्रास देतात मला माहितीये, घरातले सासू सासरे, कधी कधी नवरा पण त्रास देतो, पण ऍडजस्ट करायला शिकायचं. आणि खूपच काय होत असेल तर मी स्वतः म्हणते तुम्ही इकॉनॉमिकली स्ट्रॉंग झाल्याशिवाय तुम्हाला कुठलं डिसिजन घेताच येत नाही. कारण तुम्ही जेव्हा बाहेर पडतात जगात तेव्हा महत्वाचा असतो पैसा, आणि पैशासाठी आपल्याला कुठला ड्रामा करता येत नाही. त्याच्यामुळे ज्या मुली आता बॅचलर आहेत त्यांनी व्यवस्थित क्लासेस मध्ये लक्ष द्या. यश सर आहेतच. आता यश सर तुम्हाला रोजच मोटिवेट करतात. मी रोजच स्टेटसला व्हिडिओ बघतच असते, त्याच्यामुळे सांगायची काही गरजच नाहीये. आम्ही इथे आलोय, आम्हाला यशनी इन्व्हाइट केलंय. आता यशची माझी ओळख कोर्टातच झाली होती. तो असंच काहीतरी कामानिमित्त आला होता कोर्टात आणि मी सहज उभी होती. तो म्हटला मॅडम मला एक प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करता का. तिथून मग त्याचं माझं रिलेशन बहीण भावाचं झालं. म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम आला तो बरोबर रात्री मला 10 वाजता फोन करणार, 1 ते 1.5 तास मला बोलणार. असं झालं ताई, आमकच झालं ताई, मग आता मी काय करू. मग तो मला काही प्रॉब्लेम आले की मी त्याला फोन करते. म्हणजे असं सख्खा बहीण भावाचं नातं नाहीये, जे मानलेलं नातं आहे ते सख्यापेक्षा जास्त आहे त्याचं माझं नातं. त्याच्यामुळे कसं तो मला नेहमीच इथे इन्व्हाइट करतो आणि त्याच्याबद्दल बोलणं खूप म्हणजे शब्दच नाहीये. कारण एक अनोळखी व्यक्ती इतकं म्हणजे मान सन्मान देतो, त्याच्यामुळे त्याच्यासारखी व्यक्ती खूप रेअर आहे, खूप कमी आहे. आणि तुम्हाला असे शिक्षक लाभले त्याचं खरंच अभिनंदन करण्यासारखं आहे. तुम्हाला दररोजच रोज मोटिवेट करतो. इथेच मी माझं भाषण संपवते आणि सगळ्यांना परत एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. धन्यवाद मॅडम. हो सर प्लीज. धन्यवाद ताई साहेब. ऍक्च्युली आज महिला दिन आहे तर महिलांची तारीफ करणं गरजेचं होतं, पण ताईंनी माझं तारीफ केली. तो हमारा पैटर्न कुछ अलग है. तारीफ पसंद नहीं होती, जनरली आप पिटाई करोगे तो. महिलांची तारीफ करण्यात पण तुझाच वाटा आहे ना. ऍक्च्युली सपनाताईचे आहेत ते आपल्या संस्थेचं पूर्ण लिगली मॅटर वगैरे सर्व हँडल करतात. मी त्यांना शब्द दिला होता वुमन्स डेला तुला 1+ गिफ्ट करेन, पण ऍक्च्युअली ऑर्डर दिलेलं आहे ते आज पोहोचू शकलेलं नाही. ओके, मे बी आज इव्हनिंग किंवा उद्यापर्यंत आलं तर नक्कीच पोच करेन. सर्वांसमोर सांगितलं. नक्कीच. आणि
मॅडम सांगतात की सरांचं आपल्याला मोटिवेशन कायमच लाभत असतं. तर बऱ्याच आपल्याला सगळ्याचा त्याचा अंदाज आहेच. पण कधी कधी मॅडम ओव्हरडोस होतो आम्हाला. आमचा गायब होतो क्लासमधून थोड्या दिवसासाठी. आणि आता मी तो जो ओव्हरडोस होतो तर ते आपल्याला एक बॅक सपोर्ट असतो घरी आई वडिलांचा. आता मॅक्सिमम अर्धा बॅचलर किती आहेत हो ना, तर ते आता मला त्याचा सिरियसनेस कळत नाहीये की जर तोच क्रायटेरिया तुमचा त्या एज लिमिटला आला की आता लग्न नाही तर जॉब, की आता मला जर नोकरी नाही लागली तरी पण मला लग्न करावंच लागेल, तेव्हा जे सिरियसनेस येतं की नाही मला आता नोकरी लागलीच पाहिजे, त्या डेडिकेशनने आत्ताच करा. लग्न होत नाही असं नाही. जॉब आपल्या हातात आहे, जे आपल्या हातात आहे ते करायला पाहिजे. जे आपल्या हातात नाही त्याचा विचारच नाही. नक्कीच मॅडम. आणि मी एक आमच्या क्लासची विद्यार्थिनी जिचं पुणे पीपल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आत्ताच नुकतंच सिलेक्शन झालंय, तर तिचा आपण सत्कार करूयात. आणि स्नेहल मॅडमला मी विनंती करते तुम्ही तेजस्विनी बडंबेचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. मी आपल्या क्लासमधून दरवर्षीच आय वुमन अवॉर्ड दिला जातो सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ह्या वर्षीच्या या अवॉर्डच्या मानकरी आहेत एकता मॅडम, ज्यांना पुरस्कार आपण देऊयात. यश सरांना मी विनंती करते आपण एकता मॅडमला स्नेहल मॅडमला विनंती करते की तुम्ही एकता मॅडमचा सत्कार करावा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. आणि याच पुरस्काराच्या दुसऱ्या मानकरी आहेत आपल्या सरांच्या गुरु स्नेहल मॅडम, तर त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी यश सरांना करते. धन्यवाद. आनंद तुमच्या मुलीला झालेला मी ते दाखवायलाच तिला आणलं की हा प्रोग्रेस त्यांनी पण बघावा की कसं असतं. म्हणजे प्लीज सगळ्यांनी मगापासून बघते की केकला कोणी हात करायला. सगळ्यात महत्वाचं क्रेडिट तुला.
उपस्थित सर्वांचे मी आभार मानते. तुमची साथ आम्हाला नेहमीच असू द्या आणि वारंवार येत राहा. मॅडम आहे नवीन श्रद्धा मॅडम. ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. थँक्यू मॅम. थोडंसं चेअर पाठीमागे जागा आहे, पाठीमागे घ्या इथले चेअर.